एकीकडे नाशिकमधील अशोक खरात प्रकरण तर दुसरीकडे IT कंपनीतील धर्मांतर प्रकरणानं राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे। यामध्ये आणखी भर पडली आहे ती अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणाची। एका 19 वर्षीय तरुणानं अनेक अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। इतकंच नाही तर यातील 8 मुलींचे तब्बल 100हून अधिक व्हिडिओ आणि फोटो थेट सोशल मीडियावर त्याने टाकले आहेत। धक्कादायक म्हणजे पीडित मुली या सगळ्या अल्पवयीन आहेत। परतवाड्यात नेमकं काय घडलं, आतापर्यंतच्या या प्रकरणातील नेमक्या काय काय अपडेट्स आहेत त्याबद्दलच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। अचलपूर परतवाडा शहरात काही मुलींचे आणि एका तरुणाचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची माहिती समोर आली होती। ही गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला। परतवाडा पोलिसांच्या तपासात हे व्हिडिओ आणि फोटो अयान अहमद खान या मुलाच्या मोबाईलवरून प्रसारित करण्यात आल्याचं समोर आलं। पोलीस अधीक्षक कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार आरोपी अयान अहमद यानं अनेक मुलींशी ओळख वाढवून त्यांच्या इच्छेविरुद्ध अश्लील चित्रीकरण केलं आणि ते फोटो व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला। हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी अयान अहमद, तन्वीर अहमद, उझेर खान आणि इक्बाल खान या चौघांना अटक करण्यात आली आहे। सदर व्हिडिओ हे उझेर खान यानं व्हायरल केल्याचं आरोपी अयान अहमदनं पोलीस कोठडीच्या चौकशीत सांगितलं आहे। त्यानुसार पोलिसांनी उझेरलाही अटक केली। दरम्यान सायबर पोलिसांकडून सोशल मीडियावरती व्हायरल झालेले संबंधित सर्व जे फोटो आणि व्हिडिओ आहेत ते हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्याचवेळी सोशल मीडियावर ज्या अकाउंटवरून हे सगळे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करण्यात आले होते ते अकाउंट सुद्धा आता बंद करण्यात आला आहे। या प्रकरणात पीडितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून पुढील तपास पोलीस करत आहेत। त्याचबरोबर पीडित मुलींचा आणि पालकांचा शोध घेण्याचे देखील पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत। परंतु भीतीपोटी आणि अद्याप कोणतीही पीडित मुलगी किंवा मुलींचे पालक तक्रार देण्यासाठी समोर आलेले नाहीत। त्यामुळे समोर येण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जातंय। काय आहे की पोलीस आम्ही आमच्या स्तरावर जे कारवाई आहे ते आम्ही करत आहे, पण एक्झॅक्टली काय घडलेलं आहे विक्टिम सोबत ते समोर आला की आणखी जास्त सिरियसनेस घेऊन आम्ही तपास करणार आणि आणखी काही सेक्शन्स FIR मध्ये ऍड करायची आहे किंवा आणखी काही विक्टिम्स निष्पन्न होत आहे तर तसा इन्व्हेस्टिगेशन पण आम्ही पुढे करू शकतो। तर अगेन आय रिक्वेस्ट विक्टिम्स आणि त्यांचे जे फॅमिली मेंबर्स आहे तर काइंडली तुम्ही पोलिसांना किंवा इवन समाज कल्याणचे जे महिला अधिकारी आहे त्यांची नंबर पण शेअर केलेली आहे, त्यांना पण तुम्ही संपर्क करू शकतो। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाला देण्यात आली असून सोशल मीडियावरील हे आक्षेपार्ह व्हिडिओ काढण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली। पीडित मुली किंवा त्यांच्या कुटुंबियांची ओळख समोर येणार नाही याची पुरेपूर दक्षता पोलिसांकडून घेतली जाणार असल्याचं देखील पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे। परतवाड्यात घडलेल्या या संपूर्ण प्रकरणावर राजकीय नेत्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे। भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी या प्रकरणात एक मोठा आरोप केला आहे। हे एकाचं काम नसून ह्या प्रकरणात मोठी टोळी सक्रिय आहे असं त्यांनी म्हटलंय। या आरोपींनी स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेगवेगळे ग्रुप तयार करून हे जाळं विणलं असं अनिल बोंडे यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर यातील काही संशयित आरोपींचे राजकीय नेत्यांशी संबंध देखील आहेत, ते पोलिसांनी तपासले पाहिजे असंही अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे। परतवाडा इथल्या अश्लील व्हिडिओ जिहादमध्ये एका मुलाला पोलिसांनी अटक केली आणि आता पोलिसाची कारवाई सुरू आहे। परंतु तो MIMचा सदस्य आहे असं कळतं आहे। परंतु एकट्या मुलाचं काम नाही आहे ते, मीच 2 नावं दिलेली आहे, परंतु ती मोठी गँग आहे ज्यांनी पूर्ण स्नॅपचॅट केलेला आहे, व्हॉट्सॲपचे ग्रुप बनवलेले आहे। पोलिसांनी त्या मुलाच्याकडून सगळे मोबाईल जप्त करावे, त्याच्या सगळ्या मित्रांचे फोन कॉल्स तपासावे आणि ज्या ज्या मुली आहे त्या मुली काही मुस्लिम समाजाच्या आहे, काही हिंदू समाजाच्या आहे,
निश्चितच त्यांच्यापर्यंत महिला पोलीस जाऊ शकतात, ट्रेस आउट करू शकतात, कारण हे जाळं मोठं पसरलेलं आहे. परतवाडा अचलपूर इथं घडलेलं व्हिडिओचं प्रकरण अत्यंत संतापजनक आहे. तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं चित्रीकरण करून नंतर ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणात अयान अहमद नावाच्या हरामखोराला पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी त्याला बेअडकून अंदर केलं पाहिजे, जन्मठप दिली पाहिजे आणि अचलपूर परतवाडा बंद हाकीला पूर्ण माझं समर्थन आहे, युवासेना पार्टीचं समर्थन आहे आणि अशा प्रकारे कृत्य करण्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी चांगला धडा शिकवणं. अनेक लोकांनी जर असा प्रयत्न केला त्यांना दिसलं पाहिजे की या तन्वीरला, या मोहम्मद तन्वीरला कशा पद्धतीनं पोलिसांनी ठीक केलं, कशा पद्धतीनं आमच्या कायद्याने ठीक केलं. हा धडा सगळ्या अशा गुन्हेगारांना वचक करण्यासाठी कडक कारवाई झाली पाहिजे. परतवाड्यासारख्या शहरामध्ये ह्या भानगडी होत आहेत, दिसत नाही. खुफिया करते काय आहे? होम मिनिस्ट्रीचं धाक नाहीये. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सोर्सेस अजून वाढवण्याची गरज आहे. या कोणत्याही गोष्टीमध्ये धर्म आणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ परतवाडा व अचलपूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. मुख्य आरोपीला कठोरातली कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीतून आता अधिक काय माहिती समोर येईल ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. या प्रकरणाच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.